सर, आपल्या रेकॉर्डमध्ये ही बाई नाहीये. सगळ्या पोलीस स्टेशनला स्केच पाठवला का? येस सर, सगळ्या पोलीस स्टेशनला पोहोचलाय आणि लवकरच त्याचा रिपोर्ट येईल. हा एले मला कळत नाही कोण ही बाई आणि हिने बाळशास्त्रीले कशाला संपवलं असं. सर, फक्त 2 दिवस थांबा, एकदा त्या बाईची ओळख पटू दे. का माहित नाही, पण मला ही बाई नौकी वाटत नाही. एकदा ही बाई हाताला लागू दे, मग लगेच कळेल तो सरंजामेचा पोट्टा खरं बोलतोय का खोटं ते. आणि तो जर खोटं बोलत असेल ना तर मग तो आहे मी आहे. पण या बाईनी जर खून केला असेल ना, शोधा. येस सर. या बाईले शोधा. मला ही बाई माझ्या समोर पाहिजे बस. येस सर. हे काय साहेब, अजून गोळ्या घेतल्या नाहीत? गोळ्या घालाव्याशा वाटल्या की खाव्याशा वाटत नाहीत. कोणाबद्दल बोलतोय एवढं? सारखा एक उद्धट आणि उर्मट माणूस डोळ्यासमोर येतोय. वजलवार. गरमी खूप झाली आहे त्याच्यात. हो, गरमी आणि गुरमी सुद्धा. त्याला ना गडचिरोलीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात किंवा चंद्रपूरच्या जंगलातल्या टोकाच्या चौकीत पाठवायला हवा. मग काय काय करू? तुम्ही फक्त सांगा बस. नाही, एवढ्यात काही करू नका. जरा वाट बघूया कधी शोधतोय तो त्या बाईला आणि कसा शोधतोय. तुम्हाला वाटतंय तुम्हाला वाटतंय का तो शोधेल असं? शोधेल ना. शोधेलच. शोधावंच लागेल त्याला. मग ती आकाशात असली तरी आणि पाताळात असली तरी. साहेब, हे पोलीस म्हणजे ना, आणि हा वजलवार तर. आणि समजा त्यांनी अभिमानवर जर हात उचलला तर मुळा सकट छाटून टाकेन. मुळा सकट छाटून टाकेन. अभिमान स्वतःहून सरेंडर झालाय. आणि नुसताच सरेंडर झालेलं नाही तर सगळ्या माहिती सकट सरेंडर झालाय. आता त्या वजलवारनं आपला अधिकार ती बाई पकडायला वापरावा, गाजवायला वापरू नये. आणि त्यावरही त्यानं तो जर गाजवला तर मग मी आहेच त्याची पद्धतशीर वाजवायला. एक काम करायचं परमेश्वर. वजलवारवर मी व्यवस्थित लक्ष ठेवून आहे. बर. अभिमानच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी ताबडतोब मला फोन येईल. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही गोळ्या घ्या. आणि जर फोन आला तर मी गोळ्या घालेन.
गोळ्यांसारखी माणसं गिळता आली असती तर फार बरं झालं असतं. वसुला, हो हो आले. मी निघालो. एकच मिनिट. मी काय म्हणते, तुम्ही विचारलत का? काय विचार? म्हणजे वंसुनी तुम्हाला सांगितलंच नाही? काय नाही सांगितलं? अहो पेठे गुरुजींचं. पेठे? हा ते पेठे मला काय सांग. बोलले? हा कुसुम, त्यांना नका विचारू, मी सांगते. नंतर. कुसुम, काय तू मला सांगितलं नाहीस. काय जे हिनी तुला मला सांगायला सांगितलं होतं ते. दादा तू विसरतोयस? अगं माणूस तेव्हा विसरतो जेव्हा त्याला काहीतरी सांगितलेलं असतं. मुळात तुम्हाला काही सांगितलं असतं तर विसरायचा प्रश्न येतो कुठे? अय्या दादा, म्हणजे तू खोटं सुद्धा बोलायला लागलायस? कुसुम, वंस कुसुम तू आरोप करतेस माझ्यावर. आरोप तू करतोस माझ्यावरती दादा. अरे तू हे बघ शांतपणाने आठव. हे बघ मी इथे अशी बसले होते आणि तुला ओरडून सांगितलं मी निरोप. मी गेल्यावर आणि माझे कान माझ्या बरोबर असतात, असे कुठे ठेवून येऊ शकत नाही मी ते. अरे मग बरोबर असलेल्या कानाने तू ऐकलं नाहीस तर मी काय करू? सांग ना मला. तू मला सांग. तू शांत. भांडता काय तुम्ही असे? उगाच ठीक आपलं आहे, मला बोलायचं अहो, म्हणजे. मी सांगते काही विशेष नाहीये. पेठे गुरुजींना विचारायचं तो अभिषेक करायला त्यांना कधी जमेल एवढंच. अभिषेक? हो पण आता वाड्यावरती आपण एवढं सगळं केलं. हो सगळं सुरळीत पार पडलं ना तसंच कायम चालू राहू दे म्हणून माझी इच्छा आहे. बघ बघ तिची इच्छा आहे बघ. माझं लक्ष आहे. बरं ठीक आहे, मी जाताना सांगतो त्यांना, काळजी करू. नाही नको बाबा, मी सांगतोय. नको. का नको? मी सांगणार आहे. कारण काय तुझं म्हणजे तू विसरशील मध्ये आणि मग म्हणशील की वसुधाने मला सांगितलंच नव्हतं. तुझं काय बरोबर नाही आहे काही बाबा. सांगितलं तुला, सांगतोय मी. नाही वहिनी, हे बघ आपली चूक नसली ना तर मग एवढी माणसाला कारण द्यावी लागत नाही. अहो, कुसुम, म्हणजे तुम्ही कुसुम, जाऊ द्या हो. काय अगं तिने मला खरंच काही नाही सांगितलं. तुला काय? मला माहिती आहे का, आता जाताना सांगाल ना मग झालं तर. बरं ठीक आहे, सांगतो. वहिनी तो विसरेल, तूच सांग. तुम्ही आता प्लीज शांत राहा. काय तुम्ही तरी हा निघा, उशीर ठीक होतोय आहे, तुम्हाला. मी जातो, सांगतो. हो काळजी करू. हो. काय झालंय काय यांना? वा, चित्रकार ते लेखक हा नवा प्रवास सुरू झालेला दिसतोय. शुभ्रा, लेखक? लेखक काय? अगं मी ना एका एक्झिबिशनला गेले होते. ते इतक्या मस्त आयडियाज होत्या, त्यातल्या ज्या मला क्लिक झाल्या ना त्या मी लिहून ठेवते. काही विशेष पाहिलंस? बरीच पेंटिंग्स होती तिथे. पण शुभ्रा, त्यातलं एक ना माझ्या मनात अजूनही घोळतंय. कोणता? एक पांढरा शुभ्र कॅनव्हास होता. त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह होतं आणि त्याच्या आजूबाजूला अनेक आकृत्या होत्या, पण लांबून त्या नीट दिसत नव्हत्या कारण त्या व्हाईट वॉश खाली झाकल्या गेल्या होत्या. मी हाच विचार करते अजूनही की असं चित्र काढण्यामागे त्या चित्रकाराचा नेमका हेतू काय असेल? उत्सुकता. स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा कोणताही माणूस अस्पष्ट दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे धावतो. हेच सूत्र त्या चित्रकाराने पकडलं असेल. म्हणजे समजा तो व्हाईट वॉश काढला तर त्या आकृत्या नीट दिसू शकतील. का नाही दिसणार? फक्त तो व्हाईट वॉश तुम्ही कसा काढता यावर ते अवलंबून आहे. जर तो तुम्ही खरवडून काढलात तर त्यामागे असलेल्या गोष्टींवरही ओरखडे उमटतील आणि आधीच अस्पष्ट असलेल्या गोष्टी आणखी विचित्र स्वरूपात समोर येतील. त्यामुळे तो व्हाईट वॉश काढावा, पण अलगद आणि काळजीपूर्वक. तरच त्यामागे असलेल्या गोष्टी आहेत त्या स्वरूपात समोर येतील. घ्या.
आणखी हवंय? नाही बस. आज पुण्याला निघत होते. म्हटलं जायच्या आधी एकदा प्रथमेशला भेटून जाऊ म्हणून आले. एक विचारू? हां. मी परवा जे तुमच्याशी बोलले ते तुम्ही फार मनाला लावून? नाही नाही, तसा तुम्ही विचारही करू नका. खरं तर प्रथमेश त्या दिवशी बर्वेबाईंशी जसा वागला ते तो का वागला इतकंच मला. एक मिनिट. हॅलो. हॅलो, मी बोलतोय. एक मिनिट जरा होल्ड करा. हां, आता बोला. अगं काल फोन करायला नाही जमलं, इकडे रेंजच नव्हती. आधी मी काय सांगते ते ऐका. काय झालं? आज मनीषाच्या आई पुन्हा आल्यात. मग तू अजून सांगितलं नाहीस ना? मी तुझी आई? हो. खरं सांगू का, त्यांना प्रथमेशला भेटूच नका असं तोडून नाही बोलता येणार मला. आता काय करतोय तो? तो त्यांच्या जवळ आहे का? हो. मग आधी दूर कर त्याला. हो, मला मान्य थोडा रूडली बोलत असेल मी कदाचित, पण असं करणं भाग आहे राधा. अगं त्यांच्यामुळे पुन्हा प्रथमेशनं आपल्याला ओळख न दाखवण्याचा धोका पत्करायचा नाहीये मला. तू त्यांना जायला सांगतेस की मी सांगू? दे फोन त्यांना. नाही नको. हे बघा मी सांगते काय ते. हां ठीक आहे, पण नक्की सांग. हो नक्की सांगते. ठेवतो फोन मी. काय झालं बर्वेबाईंकडे? का त्यांना मारलंस तू मनीषा? तू ओळखायचीस आहे ना? बोल ना बाळा, बोल ना. तू काही सांगितलंसच नाहीस तर कसं कळणार मला? सांग ना. काय? नाही, तेच प्रथमेशला विचारत होते की का केला हल्ला, नक्की काय झालं? मग सांगितलं त्यांनी काही? नाही. आम्ही विचारलं होतं, नाही उत्तर दिलं त्यानं. आता तुम्ही विचारून पाहिलंत, पण परिस्थिती तीच आहे. याचं कारण असं आहे की प्रथमेशला मागच्या जन्माबद्दल बोललेलं नाही आवडत. अहो पण पुण्याला तर. हो, पुण्याला असताना तो मागच्या जन्मातल्या आठवणीत रमला. पण त्या आठवणी होत्या घडून गेलेल्या. तो काळ जर पुन्हा येणारच नाही तर एका मुलाला ज्यानं स्वतःच्या भविष्याकडे बघायला हवं त्याला केवळ आपल्या समाधानासाठी आपण भूतकाळात न्यायचं. हे बघा प्लीज, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल असावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. ते सोडून मला कळलं माझंच चुकलं. आठवणीनं वर्तमान समजत राहिले आणि प्रथमेशला मनीषा. यापुढे नाही समजणार. पण मी एक विनंती करू तुम्हाला. बोला. मनीषाला नाही पण प्रथमेशला तरी मला भेटू द्याल?
तुम्हीच म्हणालात ना की आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य पाहायला आवडतं पालकांना. माझ्या मनीषाचं वर्तमान आणि भविष्य प्रथमेशच आहे. येते. माझा अजूनही विश्वास बसत नाही. आई माझाही विश्वास बसत नव्हता की तीच सुलेखा आहे. रियाने तिच्यावर इतके आरोप केलेले असताना शांत होती ती. माझी खात्री आहे तिच्या या चांगल्या वागण्यामुळे तिच्याबद्दलची चुकीची मतं ती बदलायला लागली. चांगली गोष्ट आहे. आई तिच्याबद्दल तक्रारी करतेस ना तसं तिच्याबद्दल चांगलं ऐकून कौतुक केलंस तरी चालेल. तेरड्याचा रंग 3 दिवस. म्हणूनच असं वाटतं तू तिथे असायला हवी होतीस. तू जे पाहिलंस ते तू बोलतेस. मी जे भोगलंय ते मी बोलते. आई पण मी सांगते त्याच्या. हॅलो, इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. बोला. झोपला होतात काय? नाही. फोन उचलायले वेळ लागला म्हणून विचारलं. नाही. मग इतका वेळ? इन्स्पेक्टर हा माझा फोन आहे. कधी उचलायचं ते मी ठरवेन. मला शंका आली म्हणून विचारलं. फोन करण्याचं कारण? उद्या दुपारी पोलीस स्टेशनला या. मला कारण कळलं तर बरं होईल. बाळशास्त्री खून प्रकरणात काही महत्वाची माहिती मिळाली आहे. काय आहे? काही पुरावे आहेत, काही माहिती आहे, काही प्रश्न पण आहेत. ज्यांचे पुरावे होतील का नाही हे तुमच्या येण्यावर अवलंबून आहे. पण तरी काही गोष्टी फोनवर सांगता येत नाहीत मॅडम. ठीक आहे, मी उद्या पोलीस स्टेशनला पोहोचते. या. धन्यवाद सहकार्याबद्दल. ठेवतो. काय झालं? बाळाच्या केस संदर्भात काही माहिती मिळाली आहे. उद्या पोलीस स्टेशनला बोलवलंय. तू काय ठरवलंयस? जाते. जा, पण एकटी जाऊ नकोस. कुणाला तरी बरोबर घेऊन जा.